सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला आज कोर्टात हजर करण्यात आलंय। कोर्टात आणण्याआधी आरोपी मोहम्मद शेहजादची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शेहजाद बांगलादेशी घुसखोर आहे। मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। काही वेळापूर्वीच त्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं। आता कोर्ट या संदर्भात काय निर्णय देणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, कोर्टामध्ये हजर करण्यात आले, पुढची कारवाईची प्रक्रिया कशी आहे? या सगळ्या प्रकरणात मोहम्मद शेहजादची मुंबई पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे। कारण याच्या मागची कारण जर बघितली तर पोलिसांना जो आरोपीने चाकू वापरलेला होता त्या चाकूचे 2 तुकडे जे आहेत ते मिळालेले आहेत। एक सैफ अली खान याच्या शरीरातून काढलेला तुकडा मिळालेला आहे, तर जो चाकूचा भाग शिल्लक आहे त्याचा शोध घेणं आहे। आरोपीने काही कपडे जे वापरलेले होते त्यावेळेस या गुन्हा करताना ते कपडे त्याने लपवून ठेवलेले आहेत, ते कपडे पोलिसांना रिकव्हर करायचे आहेत। याचबरोबर हा आरोपी जो आहे तो बांगलादेशी असल्याचा, घुसखोर बांगलादेशी असल्याचा देखील आता पोलिसांना कळालेला आहे। त्यामुळे हा कुठल्या मार्गे मुंबईमध्ये दाखल झाला, त्याला इथे कोणी मदत केलेली आहे का, या सगळ्याचा तपास करायचा आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्याबरोबर आणखीन कोणी आहे का, या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन कोणी आहे का याचा देखील तपास करणं आहे। या सगळ्यासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल 14 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। न्यायालयात त्याला हजर केलेला असता न्यायाधीशांनी त्याचा चेहरा दाखवण्यास सांगितला होता, त्यानंतर त्याचं नाव विचारलं गेलं आणि त्यानंतर या संपूर्ण सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळात न्यायालय जे आहे, हॉलिडे कोर्ट आहे आज वांद्र्याचं हे, त्यामुळे काही वेळात न्यायालय जे आहे ते त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी जी पोलिसांनी मागितलेली आहे का ती देतं काय हे पाहणं गरजेचं आहे। एकूणच आता काही वेळात ही सुनावणी पूर्ण होईल, तर या सगळ्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तब्बल 14 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली आहे। या संदर्भात कोर्टामध्ये आज हजर केल्यावर कोणकोणते मुद्दे समोर आलेले आहेत, कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, या संदर्भात काही कळलंय का? सुरुवातीला ज्यावेळेस न्यायाधीशांच्या समोर मोहम्मद शेहजादला हजर केलं गेलं त्यावेळेस न्यायाधीशांनी त्याचा जे चेहरा होता तो दाखवण्यासाठी पोलिसांना विनंती केली, त्याचा चेहरा दाखवण्यात यावा। त्यानंतर कोर्टाने त्याला प्रश्न विचारले की तुमचं नाव काय आहे, त्याच्यानंतर त्याने त्याचं नाव सांगितलं। त्यानंतर कोर्टाने त्याला पोलिसांबद्दल आपली काही तक्रार आहे का असं विचारलं, त्याबद्दल त्याने देखील पोलिसांबद्दल माझी कोणती तक्रार नाही असं सांगितलं। त्यानंतर थेट सुनावणी जी आहे ती सुरू झाली। जे पब्लिक प्रॉसिक्युटर्स आहेत त्यांनी पोलिसांची बाजू मांडली। हा आरोपी जो आहे तो पळून गेलेला होता। या सगळ्या तपासामध्ये त्याने जो हत्यारं वापरलेले आहेत, त्याने जे कपडे वापरलेले आहेत त्याचा आम्हाला शोध घेणं आहे आणि त्यासाठी आम्हाला ही पोलीस कोठडी आवश्यक असल्याची माहिती जी आहे ते पीपी यांनी न्यायाधीशांना दिलेली आहे। आणि आता पुढील सुनावणी जी आहे ती आता अजूनही सुरू आहे, त्यामुळे न्यायालय या संदर्भात काय निर्णय घेतं, किती दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रशांत, या सगळ्या संदर्भातली ताजी अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।